स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. नमस्कार उमेदवार. नमस्कार नमस्कार. कसं काय प्रतिसाद तुम्हाला? उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांचा. असं वाटतंय तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तुमच्या संधीचं सोनं झालं, मला असं वाटतंय. नक्कीच तसं आहे, कारण मला असं वाटत होतं की मी अनेक वर्ष ज्या पक्षामध्ये काम केलं तो पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केलं आणि ऐन शेवटच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी मला सांगितलं उमेदवारी नाकारली तुमची. त्यामुळं मला फार मोठा धक्का होता आणि ज्यावेळेस मी भाजपचं कमळ घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला त्यामध्ये मला मनामध्ये खूप धाकधूक वाटत होती की जनता स्वीकारेल की नाही, काय परिस्थिती आहे. पण आज मला लोकांमध्ये आल्यानंतर लोकांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर असं वाटतंय किंवा लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर वाटतंय की खऱ्या अर्थानं एका देशाच्या मोठ्या पक्षामध्ये मी उमेदवारी म्हणून लोकांच्या समोर जाते, तर लोकांना निश्चितपणानं त्याचा आनंद झालेला आहे आणि पुढे खूप काही मोठी संधी या पक्षाकडनं मिळेल अशी लोकांना अपेक्षा आहे. त्याच्यामुळे लोक एकदम उत्स्फूर्तपणे आनंदाने प्रतिसाद देत आहेत. पाठीमाग या पेठ भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. आता नक्कीच ही जनता बदल करेल का? मी हे भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल का या पेठ भागात? नक्कीच करेल येते, कारण आता थोडंसं असं आहे की जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत रुजलेला असेल, परंतु तो कोणामुळे रुजला, या भागातील प्रश्न कोणामुळे सुटले, त्या प्रश्नांचा पाठपुरावा शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी कोण प्रयत्न करत होतं हे सगळं जनतेला माहित आहे. आणि त्यामुळं काम करणारा माणूस, सर्वसामान्यांसाठी हाकेला ओ देणारा माणूस असा नेता हवाय की तो जनतेचे प्रश्न सोडवू शकेल. ते लोकांना अभिप्रेत आहे आणि ते अभिप्रेत असताना भाजप सारखा पक्ष पाठीमागे उभा राहिला तर अधिक या भागातील वेगाने प्रगती, वेगाने विकास होण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्यामुळे लोक बदल करण्यामध्ये मोठी उत्सुकता आहे. दादा, एक प्रश्न असा की आणि असं आहे की भाजप या पक्षाच्या पाठीमाग तरुणाईचा एक मोठा वर्ग आहे आणि तो हिंदुत्वाला मानणारा वर्ग आहे. याविषयी काय सांगता तुम्ही? नक्कीच तशी मला आता फिरताना जाणवत आहे की तरुणांना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिमत्व, त्यांची काम करण्याची पद्धत, या जगाच्या राजकीय परिस्थितीमध्ये एक भारताचं आगळंवेगळं स्थान मोदींच्या नेतृत्वानं निर्माण झालेलं पाहायला मिळत असताना तो विषय तरुणांमध्ये मुख्यतः 18 ते जो 35-40चा जो वयोगट आहे यामध्ये जाणवत आहे आणि कार्यक्षम नेता या देशाला लाभलेला आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्राला सुद्धा देवेंद्रजी फडणवीस सारखं नेतृत्व लाभलेलं आहे आणि हे तरुणांमध्ये लोकप्रिय असणारं हे नेतृत्व आहे. त्यामुळं तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळताना मला पाहायला मिळत आहे. दादा, एक विषय असा होतोय की एक ब्रीदवाक्य जास्त गाजतंय. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि या बेट भागात या जिल्हा परिषद कवठे एमआय टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये राजेंद्र. काय सांगता याविषयी? नक्कीच कमळ फुलणार का या जिल्हा परिषद गटामध्ये? नक्कीच फुलणार, त्याच्यात कुठलीही शंका नाही. आता तरुणांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. ज्याप्रमाणे देशामध्ये मोठा बदल घडला, राज्यात मोठा बदल घडला आणि निश्चितपणाने ह्या कवठे टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये सुद्धा मोठा बदल घडल्याशिवाय राहणार नाही. हे मला आज ज्यावेळेस मी प्रचारानिमित्तानं प्रत्येक घरोघरी जात आहे तर त्या प्रतिक्रियेतून, त्या आदरयुक्त सन्मानातून मला नक्कीच जाणवत आहे.